नमस्कार, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. हे बघा इथे मी करते पडवळची भाजी. आज छान छान जेवण करते, कारण का आज सुट्टी होती, मस्तपैकी डबे नव्हते कोणाचेही, त्याच्यामुळे काम नव्हतं. उशिरा जेवण. हे बघा आता जेवताना गरम गरम जेवायचं. कांदा टाकला, मिरची टाकली, चांगली परतायची. हळद टाकायची, थोडीशी एकदम हे टाकते, हिंग टाकते. हिंग टाकलं, हळद टाकते. तिखट टाकायचं नाही, कारण त्याच्यात आहे मिरची, त्याच्यामुळे हळद टाकायची नाही. ही चणा डाळ टाकते, चणा डाळ टाकते. आणि हे बघून पडवळ घेतलं होतं, ह्याला मी सोडलं होतं छानपैकी, कारण ह्याचं पाणी निघून जायला. काय काय जण मीठ टाकून सोडतात, काय काय जण नाही सोडत. मीठ टाकून सोडलं. त्यात टाकायचं, छान सगळी एकत्र करायचं. एक जी 5-7 मिनिटासाठी करायचं. काय झाकण ठेवायचं, शिजवायचं छानपैकी. तिखट हवं असेल तर तिखट टाकायचं, तुम्हाला ज्याच्या आवडीनुसार. मिरची तिखट हवं असेल तर तिखट. तर हे बघा, आणि ठेवते याच्यावर झाकून. हे बघा, भाजी शिजलेली आहे. हे बघा, याच्यात मीठ टाकायचं थोडं, आणि खोबरं टाकायचं, आणि थोड्या वेळेसाठी झाकण ठेवायचं. हे खोबरं शिजलं पाहिजे छानपैकी, अजून चव लागते. तर खोबरे टाकले. आता मी याच्यात परत झाकण ठेवणार आहे. चणा डाळ छान शिजली. चणा डाळ चेक करायची शिजली की नाही. तर ही बघा शिजलेली आहे, अजून थोडी शिजायला पाहिजे, म्हणून मी झाकण ठेवते. म्हणजे खोबरं पण शिजेल. झाकण ठेवते. हे बघा, इथे छान भजी केली आहे. ही बघा बटाट्याची. रेसिपी दाखवत नाही, आज खूप छान मेनू आहे, त्याच्यामुळे मी दाखवते सगळे. हे बघा, बटाट्याची भजी सुद्धा केली. तर हे बघा, इथे भाजी पण झालेली आहे छान. तर मी आता कशात तरी काढते. हे बघा, खूप भाजी छान झाली पडवळची. गॅस घालवते. मी बघा इथे कोशिंबीर केली, दही, बीट, दाण्याचं कूट, मीठ, साखर अशी कोशिंबीर केली. थोडीच केली, कारण ही कोण खात नाही, कारण बीटाला स्वतःची चव नसते अशी, त्यामुळे मुलं कोण खायला बघत नाही. त्यामुळे एकच माणसासाठी मी तयार केली. बघा अशी भाजी आहे. हे बघा, इथं पळीभर दीड पळी छान असं तेल टाक, आणि तिखट टाकते. हे माझं घरगुती तिखट आहे, नुसती मिरची पावडर आहे. त्यात हळद टाकते, हिंग टाकते, लसूण छानपैकी अशी झणझणीत उसळ झाली. मला पाणी असेल तर टाकायचं, मी थोडं टाकते आणि वाढवते. एक उकळी काढायची, मीठ टाकायचं, गुळ असलं तर तुम्हाला गुळ टाकायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं. ही बघा उसळ तयार आहे, आणि अशी चव नक्की घ्यायची. नवऱ्याचा ओरडा नक्की पडणार नाही, माझी गॅरंटी. नाहीतर मीठच कमी, गुळच जास्त, साखरच कमी, हे पाहिला नको.
त्यामुळे अशी चव घ्यायची. खूप छान झालेली आहे, एक नंबर. आता मी घेते पुऱ्या करायला. हे बघा पोळपाट तेवढं मोठं आहे, ते लादीचं आहे, खूप छान आहे. पुऱ्या लाटायला, शंकरपाळ्या, दिवाळीचा फराळ वगैरे करायला खूप चांगलं वाटतं. खूप भराभर होतं तरी भरपूर होतं. तर मला हा लादी कामगारांनी छान असा पोळपाट बनवून दिलेला आहे, तो बरा पडतो. मी आता लागते पुऱ्या. तर हे बघा इथे पीठ पण ठेवले म्हणून अर्धा तास अगोदर छानपैकी. तर मी आता पुऱ्या, बघा पोळपाटाला असं तेल लावून घ्यायचं, पीठ लावायचं नाही, कारण का तेल खराब होतं पिठाने, त्याच्यामुळे पीठ लावायचं नाही. तर अशी गोळी घ्यायची, असं करायचं आणि तेलावर लाटायचं. तेल लावायचं पिठाला, सुकं पीठ लावायचं नाही, कारण तेलात सोडला की तेलाला धूर येतो, त्याच्यामुळे नाही करायचं तसं. असं करायचं छानपैकी, लाटली जाते. आणि खूप पटापट पटापट सरकते पण. छान गुरुवार आहे त्याच्यामुळे बेत टाकलाय छान स्वयंपाकाचा. हे बघा छान अशा पुऱ्या झाकणाने करून घ्यायच्या. बघा अशी पुरी फुगली पाहिजे, जसा आपल्याला राग येतो की टम्म गाल आपली फुगतात, लाल लाल होतात, तशी छान अशी टम्म पुरी फुलली पाहिजे. छान तेल तापायला द्यायचं आणि मगच तेलात सोडायचं. छान छान फुगून वरती येते. छान दाबून 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 अगदी फुगवायची. पुरीला छान असा सुगंध पण येतो. हे बघा अशा पुऱ्या झाल्या छान अशा फुगलेले छान.